गाय पाळणं आणि गाय कतलीला देणं यामधला फरक जो आहे तो गाय पाळल्यानंतर जे समाधान आहे, मानसिक समाधान माणसाला जे मिळतं ते मी माझ्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो. आणि गाय कापणं म्हणजे हे एवढं मोठं नुकसान निसर्गाचं किंवा समाजाचं मानवाचं एवढं मोठं नुकसान होतं हे लक्षात लोकांच्या यायला पाहिजे. गाय वाचली पाहिजे. गाय वाचले तरच देश वाचणार आहे आणि मानवजात शिल्लक राहणार आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक गोशाळा पाहिल्या असतील, परंतु मुस्लिम समाजातील व्यक्तीने सुरू केलेली ही गोशाळा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील मुस्लिम समाजातील अकबर कुशलदीन शेख यांनी सुरू केलेली ही गोशाळा खरं तर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचं झालं असं की कोविडच्या काळात त्यांनी शेतीकडे लक्ष देण्याचं ठरवलं. शेती करीत असताना त्यांना गायीचा सहवास लाभला. गाय समाजासाठी किती महत्त्वाची आहे, गाय असल्यामुळं मिळणारं मानसिक समाधान आणि खरं तर गाय कापणे आणि गाय सांभाळणे यातला फरक त्यांनी जवळून अनुभवला. म्हणूनच त्यांनी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी भली मोठी गोशाळा उभारली आहे. निसर्गामध्ये गायीचं काय महत्त्व आहे हे माझ्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळीपासून मी या गोपालन व्यवसायाकडे वळलो आणि पुढं असं लक्षात आलं की आपण गोशाळा चालू केली पाहिजे. आणि 2020 पासून मी गोशाळा चालवत आहे. आत्ता माझ्याकडं 27 गायी आहेत आणि 39 म्हशी अशा पद्धतीने एकूण जनावरे आहेत. तर यामध्ये काही आंधळ्या गायी आहेत, काय दूध न देणाऱ्या थानमुखे झालेल्या, ज्या कसायाला विकलेल्या होत्या त्या कसायापासून मी परत आणलेल्या आहेत आणि त्यांची आज सेवा करत आहे. नाही, मी लहानपणापासून शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला म्हणजे जनावरांची आवड होती आणि गाय ही आस्था आहे. जरी हिंदू किंवा मुस्लिम असेल तर प्रत्येकाची आस्था आहे गाय ही. आणि गाय ही फायद्याचीच आहे. गाय पाळणं हे पुण्याचं काम आहे आणि गायीपासून खूप फायदे आहेत. मुस्लिम म्हणून मी गोशाळा करत असताना मला बराच त्रास झाला. तो त्रास सहन करत मी आतापर्यंत आलोय आणि मला यामध्ये आवड आहे. मी स्वतः सकाळी संध्याकाळ आणि बराच वेळ म्हणजे माझा दिवसभराचा वेळ इथं या गोशाळेमध्ये घालवतो. आज अकबर यांच्याकडे 27 गायी व 39 म्हशी आहेत, ज्यामध्ये काही गायी व म्हशी या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या होत्या. ज्या गायी व म्हशींची पोलिसांनी सोडवणूक केली त्या गायी व म्हशींचा अकबर हे सांभाळ करतायत. तर त्यातील काही गायी व म्हशी त्यांनी कसायापासून सोडून आणल्यात. मुस्लिम असूनही गोशाळा चालू करण्याच्या त्यांच्या या निर्णयाला काहीसा विरोध देखील झाला, परंतु मोठ्या धीराने त्यांनी याचा सामना केला. आज अकबर यांनी सुरू केलेल्या या गोशाळेत अनेक जनावरं आहेत. तर त्यांनी सुरू केलेली ही गोशाळा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.